आपण एक नियमावली करत आहोत आणि ती आपण 8 उपसमितीच्या 8 मीटिंग्स घेऊन त्याचं आता अंतिम टप्प्यात काम आणलेलं आहे. मला हे मान्य आहे की सरसकट सगळ्यांनाच ॲक्रेडिटेशन मिळत नाही, परंतु मी पहिल्या टर्मला जेव्हा या कमिटीचा अध्यक्ष होतो तेव्हा मी एक GR काढून घेतला 20-50, म्हणजे 20 वर्ष ज्याला पत्रकारितेत झाले आणि 50 वर्ष त्याचं वय आहे अशाला वरिष्ठ पत्रकार म्हणून ॲक्रेडिटेशन देण्याची आपण व्यवस्था निर्माण केली आणि त्याचा आज अनेक पत्रकारांना फायदा झालेला आहे. कारण हे जे पत्रकार आहेत हे आपण कोट्यामध्ये घेत नाही. जर त्या ऑफिसचा 9चा कोटा असेल पण त्या ऑफिसमध्ये 50च्या वर 4 पत्रकार असतील तर त्यांना 13 पत्रकारांना त्या ऑफिस मधल्या ॲक्रेडिटेशन मिळतं. हे एक आपण याच्यासाठी प्रयत्न केला की दैनिकांमध्ये विशेषतः काम करणाऱ्या पत्रकारांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला. आता पण आपण जे प्रस्तावित केलेलं आहे त्याच्यामध्ये कोटा वाढवण्यासाठी काय काय करता येऊ शकेल याच्या उपाययोजना आपण राज्य सरकारला सुचवलेल्या आहेत. पत्रकारांच्या पेन्शन संदर्भात 2017 मध्ये 18 मध्ये जो निर्णय झाला त्याची आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. त्याचं खरं श्रेय सुधीर मुनगंटीवार यांना. ते वित्तमंत्री असताना त्यांना मी म्हटलं की तुम्ही 2014च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने एक आश्वासन दिलं होतं की आपण पत्रकारांना पेन्शन देऊ. तर ते म्हणाले किती दिली होती, कितीचं आश्वासन दिलं होतं. म्हटलं ते काही आठवत नाही. मला आठवत होतं 1500 होतं म्हणून त्यावेळेस सांगण्यासारखं नव्हतं. तर मी म्हटलं नाही भाऊ ते काही आठवत नाही म्हटलं. आता शरद पवारांना 2 माणसं कोण आहेत ते आठवत नाही, आपल्याला 1500 नाही आठवलं तर काय त्याच्यामध्ये फरक पडतो. तर मग त्याने दुसऱ्या दिवशी मीटिंग घेतली आणि 70 वर्षापूर्वीचा क्लासमेट आठवतो त्यांना. तर मीटिंग घेतली आणि मी त्यांना अशी विनंती केली की आपण 11,000 रुपये दिले तर एक दूध, भाज्या आणि बीपीच्या गोळ्या एवढी तरी, शुगरच्या गोळ्या एवढी तरी व्यवस्था पत्रकारांची होऊ शकेल. मग UPS मदान नावाचे फायनान्सचे ACS होते, ॲडिशनल चीफ सेक्रेटरी. त्यांना त्याने सांगितलं की 15 कोटी रुपयांची व्यवस्था करून ही पेन्शन आपल्याला सुरू करायची आहे. ती 18 जून होती. 4 जुलैला पहिलं आणि शेवटचं अधिवेशन विधिमंडळाचं नागपुरात भरलं होतं. एकच अधिवेशन पावसाळ्यात झालं होतं, तुम्हाला आठवत असेल, जेव्हा भरपूर पाऊस होऊन विधानसभेत पाणी घुसलं होतं. तर त्या अधिवेशनामध्ये पहिल्याच दिवशी पुरवणी मागण्या मांडताना त्यांनी 15 कोटी रुपये दिले आणि त्यातनं हे 11,000 रुपये पत्रकारांना सुरू झाले. बऱ्याच महाराष्ट्रातल्या पत्रकारांचे फोन आले, तुला दुवा आहेत आमच्या, तू असं सगळं केलं आमच्यासाठी, काहीच व्यवस्था नव्हती घरामध्ये, मी कमावता नाही, आता मुलगा आहे पण तो लक्ष देत नाही, तर बाबा तुला खूप आशीर्वाद आहेत आमचे. आता हे मी काय त्याचं मार्केटिंग वगैरे करत नाही बसलो, कारण त्याच्यासाठी वेळही नव्हता. इतक्या वर्षानंतर हे पहिल्यांदाच सांगतो आहे, कारण ते तर माझं कर्तव्यच आहे. समाजाने दिले ते समाजाला परत करणे, गिव्हिंग बॅक टू सोसायटी. आल्याबरोबर ते ड्युटीवर आल्याबरोबर ते झोपतात, असं जर कोणी तुमच्याबद्दल नाईट डायरीमध्ये लिहिलं असेल तर ते आठवायचं नसते. हरकत नाही, पण माझं गाव आहे जळगाव चामोद, ते आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये. आता एक जळगावचं आणि शैक्षणिक विकास झाला, कृषी विकास झाला वगैरे वगैरे. विकासाची संकल्पना जर आपण व्यापकाकडे पाहूया, विकास हा कुठलाचा एकांकी नसतो. तसं आपण पाहिलं तर विकास ही सामाजिक, सांस्कृतिक, भाषिक अशा सगळ्या क्षेत्रामध्ये विकासाची संकल्पना सर्वव्यापी आहे. आणि असा सर्वंकष सर्वव्यापी विचार घेऊन विकासाचं अधिष्ठान करायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये पत्रकारितेचं योगदान असलं पाहिजे, हा आशय घेऊन मला वाटतं आपण आजच्या विकास पत्रकारिता कार्यशाळेकडे पाहायला पाहिजे. बऱ्याचदा काही संकल्पना आपण मर्यादित करतो आणि त्या संकल्पनाचा मर्यादित परिपेक्षा आपण विचार करतो. तर विकास पत्रकारिता जेव्हा असा आशय लक्षात घेतो आणि हा विकास पत्रकारिता, हा विकास जो असतो सामाजिक सांस्कृतिक, तो पत्रकारितेच्या माध्यमातून काय व्हावा, तो लोक शिक्षणाचं माध्यम पत्रकारिता आहे. म्हणून ही जबाबदारी आपल्यावर आहे.
जेव्हा आपण पाहतो की सगळ्या सामाजिक सुधारकांनी आपल्या सामाजिक सुधारणेच्या कार्याचं माध्यम म्हणून पत्रकारितेचा अवलंब केला. सगळ्या नियतकालिका काढली, मासिकं काढली, वृत्तपत्र सुरू केली आणि या माध्यमातून सामाजिक त्यांनी सुधारणा केली. थोडक्यात त्यांनी सामाजिक विकास केला. थोडक्यात की ह्या अर्थाने विकास पत्रकारिता. जेव्हा 100-150 वर्षांतर आपण त्याचा विचार करतो तेव्हा आपलं असं वाटतं की कालानुसार आपण त्याच्या पुढच्या टप्प्यात आता गेलं पाहिजे. फार पूर्वी लोक लिहायचे, समाज विचार करायचे. थोडक्यात शब्द प्रामाण्य ज्याला म्हणतो आपण, ते शब्द प्रामाण्य रूढ करण्यामध्ये पत्रकारितेला फार मोठा वाटा राहिलेला आहे. मला इंग्रजीत आपले शब्द वापरतो, ओपिनियन लीडर. खरं म्हणजे त्याला म्हणू शकतो की वैचारिक धुरीणत्व, समाजाचं वैचारिक धुरीणत्व हे पत्रकारितेकडे होतं. सगळ्याच मान्यवर समाज सुधारकांनी पत्रकारांनी समाजाच्या वैचारिकतेला, समाजाच्या सांस्कृतिकतेला दिशा द्यायचं फार सुंदर काम केलं आहे. त्या सगळ्या लोकांचं आपण जर सगळ्या मान्यवर पत्रकारांचं समाजाचं योगदान पाहिलं तर मराठी साहित्य, समाज, संस्कृती, भाषा सगळ्या क्षेत्रातलं अतिशय मैलाचं दगड ठरणारं योगदान पत्रकारितेने दिलेलं आहे. पण आज ह्या टप्प्यावर जेव्हा आज प्रत्येक जण पत्रकार आहे, ज्याच्या हातात आज मोबाईल आहे, प्रत्येक जणांना मी पत्रकार समजतो. आणि आपला आज अशी अवस्था आहे की लोक पहिले छापील ते खरं म्हणजे शब्द प्रामाण्यवाद रूढ झाला होता. आता लोक तुम्ही काय लिहितात लोक तपासायला लागले, म्हणजे वाचक अधिक समृद्ध झालेला आहे. अशा समृद्ध वाचकांचा समावेश असलेल्या समाजाचं